तर याच प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे यवतमाळमधील राळेगाव मुलींच्या विक्री प्रकरणामध्ये संतप्त जमावाकडून आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे। पोलिसांनी जमावाला पांगवलेलं आहे। पुढची बातमी अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा सेक्स स्कॅन्डल प्रकरणामध्ये मोठी घडामोड समोर आली आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी आयानला चौकशीसाठी परतवाड्यातील कॅफे पिझ्झा हबमध्ये नेलं। याच ठिकाणी मुख्य आरोपी आयान अनेक मुलींना भेटत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, मात्र प्राथमिक चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आलं। सध्या या सर्वांची भूमिका तपासली जाते। भविष्यात जर कोणते ठोस पुरावे समोर आले तर संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान अमरावतीच्या परतवाडा प्रकरणावरून भाजप विरुद्ध काँग्रेस वाद उफाळून आलाय। भाजप नेत्या नवनीत राणांनी लव जिहादचे आरोप केल्यामुळे वादाला तोंड फुटलंय। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी राणांवर तिखट प्रहार केलाय। नवनीत राणा म्हणजे जातीय विष पसरवण्यासाठी पोचलेली विषवल्ली असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलंय। वडेट्टीवारांनी एकेरी भाषेतील टीकेला नवनीत राणांनी उत्तर दिलंय। हे चिल्लर लोक आहेत, काँग्रेसने हिरवे विषारी साप जोपासलेत अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिली आहे। परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या जाळ्यामध्ये हिंदू मुली ओढल्या गेल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता। नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। काल झालेली घटना, अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्मपंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। इथे काय जात आणि धर्म असतो? खराच्या संदर्भात ब्र न काढणारी बाई ही मात्र तिथे आल्याबरोबर तो मुस्लिम तरुण दिसल्याबरोबर ती भावचळल्यासारखी बोलते। हे अत्यंत घृणास्पद आहे। हे सगळे चिल्लर लोक आहे आणि चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। आम्हाला माहित आहे की महिलांवर किती प्रेम करतात, महिलांना किती मान सन्मान करतात। आता सगळे पूर्ण देशाने विश्वनी पाहिलेलं आहे महिला आरक्षण बिलावर जेव्हा त्यांचे सपोर्टची गरज होती महिलांना, तेव्हा त्यांनी कशा विरोध केला हा पूर्ण जगाने पाहिलेला आहे। तर या चिल्लर माणसांनी आम्हाला समजून सांगू नये। आणि हे चिल्लर जे लोक बोलतात आहे ना, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की महिलांवर बोलायचे पहिले तुम्ही तुमचे घरातही पहा की जे हिरवे विषारी सापांना तुम्ही वाचवण्याचे जे कामं करत आहे, तुमच्या घरी सुद्धा मुली आहे, ते पाहून जरी कोणाचे वर बोलण्याचं काम करा तुम्ही। तर नाशिकच्या कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी अपडेट समोर आली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक TCS मध्ये दाखल झालंय। कालपासून राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये मुक्कामी आहे आणि SIT अधिकाऱ्यांकडून त्यांनी घटनेची माहिती जाणून घेतली आहे। काही पीडित तरुणींसोबत देखील चर्चा केल्याची माहिती आहे। तर भोंदूबाबा अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 5व्या गुन्ह्यामध्ये खरातची 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। महिला अत्याचाराच्या 5व्या गुन्ह्यामध्ये विशेष तपास पथकानं त्याला ताब्यात घेतलं। अशोक खरातवर गंभीर आरोप आहेत। त्यानं महिलांवर दबाव टाकून त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय। तसंच पेढा आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून फसवणूक केल्याचाही खरातवर आरोप आहे। दरम्यान खरातच्या खांद्याचं ऑपरेशन झालं असून त्याचं डोकंही दुखतंय। पेन किलरनं फारसा फरक पडत नाही, त्यामुळे वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जाण्याची विनंती खरातच्या वकिलांनी केली आहे। यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना खरातवर औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्यात। माननीय कोर्टासमोर गुन्हा रजिस्टर नंबर 79/26 मध्ये 5व्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। आरोपीने ही जी पीडिता या गुन्ह्यातील तिला तंत्रमंत्र च्या सहाय्याने तसंच मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे SITच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।
पुढची बातमी संगमनेर तालुक्यातल्या वडगाव पान या ठिकाणी तथाकथित दत्तधाम दरबार चालवणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या विरोधात पोलिसांनी